श्री स्वामी समर्थ. जय माता दी. नमस्कार मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. जय माता दी. तर आता आपल्या सगळ्यांच्याच घरी दुर्गा माता आलेली आहे आणि आपल्या सगळ्यांच्या घरी घटस्थापना झालेली असेल किंवा नसेल तरीही तुम्हाला ही जी मी पुढे सांगलेली आहे सेवा ती सगळ्यांनाच करायची आहे. कारण की घट हे एकाच घरामध्ये बसत असतात. म्हणजे ज्या घरामध्ये जे कुलाचाराचे जे देव आहेत तिथे घटस्थापना होत असते. पण आपण जर काही कारणास्तव आपल्या घरापासून जर लांब राहत असेल तर आपल्याकडून ही माता दुर्गेची सेवा थोडीफार तरी आपल्याकडून झाली पाहिजे. यासाठी आपल्याला काहीतरी खास असे उपाय करायचे असतात. म्हणजे कसं आहे ना की आपल्या घरी जरी घट नसतील तरी माता दुर्गेची पूजा आपल्याला करायची असते. कन्यापूजन हे आपल्याला करायचं असतं. त्यामुळे काय होतं की आपल्या घरावरचं आपल्या जीवनावरचं जे काही संकट आहे ते माता तिच्या या आशीर्वादाने ते निघून जात असतं. तिचा जो काही आशीर्वाद आपल्याला मिळत असतो त्यातून आपलं कल्याण होत असतं. त्यामुळे मित्रांनो, तुमच्या घरी जरी घट असले किंवा नसले तरी तुम्हाला ही कन्यापूजनाची जी प्रथा आहे किंवा ही जी सेवा आहे ही तुम्हाला तुमच्या घरामध्ये नक्की करायची आहे. या सेवेमुळे कन्यांचे स्वरूप मातेचे पाय आपल्या घराला लागत असतात आणि त्यामुळे आपलं हे कल्याण होत असतं. आपल्या घरामध्ये दुःख दरिद्रता ही आपल्याला बघायला सुद्धा मिळत नाही. त्यामुळे ज्या पण कोणी व्यक्तीच्या डोक्यावरती मातेचा आशीर्वाद होत असतो त्याचं जीवन अगदी सुखमय होत असतं. त्यामुळे मित्रांनो, यावर्षी म्हणजेच 2025 साली नक्की कन्यापूजन कधी करायचं आहे यामध्ये खूप संभ्रम निर्माण झालेला आहे. मित्रांनो, कन्यापूजन हे अष्टमी आणि नवमी तिथीला केलं जात असतं. 30 सप्टेंबर रोजी सकाळी तुम्हाला 6:08 नवमी तिथी सुरू होईल. त्यानंतर 1 ऑक्टोबर बुधवार रोजी संध्याकाळी 7:02 नवमी तिथी संपेल. म्हणून अष्टमी ही 30 सप्टेंबर रोजी असेल आणि नवमी 1 ऑक्टोबर रोजी असेल. या 2 दिवसामध्ये तुम्ही कन्यापूजन कधीही करू शकता मित्रांनो. नवरात्रीत कन्यापूजन नेमकं तुम्हाला कोणत्या शुभमुहूर्तावर करायचं आहे, कशी पूजाविधी करायची आहे, त्याचं महत्त्व काय आहे हे मी आता तुम्हाला पुढे सविस्तर सांगणार आहे. पण त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता दी लिहायला विसरू नका. तर मित्रांनो, नवरात्रीत कन्यापूजनाचं विशेष महत्त्व आहे. या काळात देवी दुर्गाच्या 9 रूपाची पूजा केली जाते. त्यासोबत कन्यांना देवीचे रूप मानून त्यांचे पूजन करण्याची देखील पद्धत आहे. या कन्यांच्या रूपात नवदुर्गा आपल्या घरी येत असते अशी मान्यता आहे. यामुळे देवी प्रसन्न होते व आपल्यावरती कृपा करते असे काही भक्तांचे म्हणणे असते. त्यामुळे आपण या शुभमुहूर्तामध्ये आपल्याला कन्यापूजन हे करायचं असतं आणि मातेची आशीर्वाद जो आहे तो प्राप्त करायचा असतो. मातेला आपल्या घरी बोलवायचं असतं. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कन्यापूजन करण्याला खास असं महत्त्व आहे असं शास्त्र सांगतं आपलं. या दिवशी देवी दुर्गेची पूजा केली जाते. त्यानंतर 9 कन्यांची पूजा करून त्यांना भोजन दिलं जातं आणि यानंतरच आपण उपवास सोडला जातो. असे देवीने सांगितलेले आहे शास्त्रामध्ये, अशी माझी पूजा करा म्हणून. असे केल्याने देवीची विशेष कृपा आपल्यावरती होत असते. तसे जीवनात सुख समृद्धी आपल्या वाढत असते अशी काही लोकांची श्रद्धा आहे. यापूर्वी नवरात्रीची सुरुवात ही 22 सप्टेंबर रोजी झाली होती. तृतीया तिथी 2 दिवस आल्यामुळे अष्टमी ही 30 सप्टेंबर रोजी येत आहे आणि नवमी ही 1 ऑक्टोबर रोजी येत आहे. काही लोक अष्टमीच्या दिवशी नवरात्रीचे व्रत सोडत असतात तर काही लोक नवमीच्या दिवशी व्रत सोडतात. याच कारणामुळे नवरात्रीच्या शेवटचे 2 दिवस आहेत ते खूप महत्त्वाचे मानले जातात. या दिवशी अगदी सगळीकडे सकारात्मक वातावरण असतं. वातावरणात तुम्ही जाणवू शकेल, तुम्हाला जिथे पंडाल असतात देवीचे मोठमोठे, तिथे तुम्हाला चक्क जाणवेल की त्या ठिकाणी मातेचा वास असल्यासारखा तुम्हाला एक सूक्ष्म स्वरूपात तिचा वास जाणवेल. किंवा तुमच्या घरामध्ये जरी घट असतील, तुम्ही मातेची अगदी व्यवस्थित मनापासून जर पूजापाठ केला असेल तर तुम्हाला नक्की या 2 दिवसामध्ये चमत्कार किंवा अनुभव नक्की बघायला मिळतील. माता काही ना काही अनुभव किंवा एक संकेत तुम्हाला देऊन जात असते की मी या घरामध्ये येऊन गेलेली आहे म्हणून. त्याच्यावरती तुम्हाला अगदी लक्ष ठेवायचं आहे. त्याच्यावरती सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. ते कोणते संकेत असतात ते सुद्धा जाऊन माझ्या चॅनलवरती तुम्ही सर्च करू शकता. तर याच कारणाने नवरात्रीचे शेवटचे 2 दिवस अगदी खास आणि महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे कन्यापूजनाची पद्धत, शुभमुहूर्त याबद्दल आपण सविस्तर आता पुढे चर्चा करणार आहोत. नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यांना भोजन देऊन आपण 9 दिवसाचा उपवास सोडला जातो. शास्त्रानुसार नवरात्रीचा पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही कन्यांना भोजन देऊ शकता.
तसेच नवमी आणि अष्टमी तिथीलाही भोजन दिले जाते. जर तुम्हाला 9 कन्या मिळाल्या नाही तर तुम्ही काय करायचं, 3, 5 किंवा 7 या कन्यांनासुद्धा भोजन देऊ शकता. जर तुम्हाला भोजन देणं शक्य नसेल तर तुम्ही त्यांना फक्त एक फळ दिलं तरीही चालू शकतं. कन्यासोबत एक मुलालाही भोजन द्यावे असे सांगितले जाते. या मुलाला बटूक भैरव असेही म्हणतात. कन्यापूजनामध्ये 9 कन्यांना देवी दुर्गेचं 9 रूप मानून आपण घरी बोलवायचं असतं. शास्त्रीय नियमानुसार कन्यापूजनासाठी 2 ते 10 वर्षाच्याच मुली तुम्हाला बोलवायच्या आहेत. कन्यापूजन केल्याने सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्ती मिळत असते असे मानले जाते. तसेच धनधान्यांची प्राप्ती होते. याशिवाय देवी दुर्गेच्या कृपेने जीवनात सुख समृद्धी नांदत असते. मित्रांनो, नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यांना भोजन देऊन घरी बोलवल्यानंतर त्यांना त्यांचं दरवाजातून पाय धुवून आतमध्ये स्वागत करायचं आहे. पायालासुद्धा हळद कुंकू अक्षता लावून त्यांची पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला त्यांना पाटावरती बसवायचं आहे. त्यांना भोजनासाठी त्यांना भोजन वाढायचं आहे. भोजन वाढल्यानंतर तुम्ही लक्षात घ्या की भोजनामध्ये तिखट आंबट असे पदार्थ वाढू नका, जेणेकरून मातेला त्रास होईल किंवा त्या कन्यांना त्रास होईल. त्यांना तिखट लागेल, त्यांच्या डोळ्यातून पाणी येईल, माता नाराज होईल, अशा गोष्टी त्यांना तुम्हाला द्यायच्या नाहीत. जेवण कमी तिखट बनवा, जास्तीत जास्त जेवण हे गोडाचं बनवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्यांना जेवण झाल्यानंतर तुम्हाला हळद कुंकू अक्षता वाहून त्यांची पुन्हा पूजा करायची आहे, निरंजन करायचं आहे. त्यांना काही भेटवस्तू तुम्हाला द्यायच्या आहेत. भेटवस्तूमध्ये तुम्हाला बांगड्या, टिकली, लहान खेळणी असतील किंवा चॉकलेट असतील, काही वह्या, पर्स, पेन्सिल, पुस्तके, असं अभ्यासाच्या गोष्टी, फणी, रुमाल, अशा गोष्टी तुम्हाला त्यांना भेटवस्तू म्हणून द्यायच्या आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, काळ्या कलरचे जे मातेला निगेटिव्हिटी निर्माण करतात अशा वस्तू तुम्हाला द्यायच्या नाहीत. म्हणजे चामड्याच्या वस्तू असतील, काळ्या कलरच्या वस्तू असतील, अशा वस्तू त्यांना तुम्ही भेट स्वरूपात देऊ नका. तेव्हाच माता ही तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या कन्यांना नमस्कार करायचा आहे. तुमच्या घरातील सगळ्या लोकांनी त्यांना नमस्कार करायचा आहे. त्या कन्यांना तुमचा घर तुम्हाला दाखवायचं आहे. घरात प्रत्येक घरामध्ये रूममध्ये त्यांचा वास झाला पाहिजे, त्यांचे पाय लागले पाहिजेत आणि त्यानंतर त्यांना सुखरूप आपल्या घरी त्या कन्यांना पोचवायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला अगदी साधी सोपी ही सेवा आहे, पण ही सेवा अगदी प्रभावशाली आहे. या सेवेने माता दुर्गा ही लवकर प्रसन्न होत असते. जर तुम्हाला या 9 दिवसामध्ये तुमच्या हातून कोणती सेवा घडली नसेल, मातेला पूजापाठ करायला तुम्हाला जर वेळ मिळाला नसेल, तर ही सेवा तुम्ही नक्की करा. नक्की तुम्हाला या 9 दिवसामध्ये मातेची सेवा केलेल्याचं फळ मिळणार आहे आणि यातून माता संकेतसुद्धा देत असते की तुमच्या घरामध्ये आलेल्याचा. त्यामुळे मित्रांनो, एक एक फूल, एक एक फळ आणि गिफ्ट जरी दिलं तरी खूप आहे. भोजन घालणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एवढं जरी केलं तरी खूप आहे. एक साधा फळ जरी 5 मुलींना, 7 मुलींना, 11 मुलींना घरी बोलवून दिलं तरी तुमच्या जीवनाचं अगदी सोनं होईल मित्रांनो. त्यामुळे तुम्ही यथाशक्ती दान करायचं आहे. तर अशी होती ही आजची माहिती. तुम्हाला आवर्जून तुम्ही अष्टमी आणि नवमीला कन्यापूजन हे करायचं आहे मित्रांनो. तर कशी वाटली माहिती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.